नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTT 2026साठी जी व्हिडिओ ॲनालिसिसची किंवा PYQ ॲनालिसिसची जी व्हिडिओ सिरीज आपण चालू केलेली, त्याच्यामध्ये आपण मराठीचे बघा जवळजवळ 6 सेट कव्हर केलेले आहेत. काल जानेवारी 2021चा आपण जे पहिले 30 प्रश्न आहेत भाषा 1चे ते आपण डिस्कस केलेले आहेत. हा पार्ट 2 आहे. याच्यामध्ये आपण जानेवारी 2021 मधील पेपर क्रमांक 1 आणि भाषा 2 ज्यांनी मराठी निवडलेले आहेत त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ असेल आजचा. आणि जर तुम्ही बघा नव्यानेच जर चॅनलशी जोडले गेलेला असाल तर सर्वात आधी आपले चॅनल सबस्क्राईब करा. सर्व स्पर्धा परीक्षा CTT झाल्यानंतर बघा TET असेल, तलाठी भरती, बॉम्बे हायकोर्ट असेल, त्याच्यानंतर ज्या सरळ सेवा एक्झाम घेतल्या जातात आणि आता खरं तर MPSCकडे एक्झाम येणार आहेत सर्व सरळ सेवा. त्यामुळं अगदी प्रॉपर त्याचा विथ कंटेंट विथ PYQ आपण त्याचा छान पद्धतीने अभ्यास करणार आहोत. TETची चांगल्या प्रकारे तयारी करणार आहोत. त्यामुळे फक्त शिक्षक भरतीसाठी नाही तर अगोदर पण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्याच्यासाठी आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक करा. जाहिरातींशी संबंधित माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व काही कंटेंट तुम्हाला पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ बनवेल त्यावेळी तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंटमध्ये पिन केलेली दिसेल. तुम्ही जॉईन होऊ शकता. आता फक्त CTETसाठी 6वी 7वी 8वी SSTसाठी किंवा सोशल सायन्सचे जे पुस्तकं आहेत तर ते सगळी पुस्तकं तिथं अपलोड केलेली आहेत. सर्व पेपर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिसतील. CTT ज्यांनी अजूनही पेपर सोडवलेला नाही, पेपर सोडवण्याचा ज्यांना सराव नाही, आपण प्रिव्हियस इयर पेपर म्हणून तिथे एक ॲप आहे. त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामला मिळेल. तिथं ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. तिथून डेली 150 प्रश्न तुम्ही ॲज मॉक टेस्ट जसं आपण सोडवतो त्या पद्धतीनं तुम्ही तिथं टेस्ट सोडवू शकता, रिझल्ट पाहू शकता. त्यामुळं तुम्ही ते ॲप नक्की डाउनलोड करा. राहिलेल्या 7-8 दिवसामध्ये डेली 1 ते 2 पेपर तुम्ही सॉल्व करा जेणेकरून बघा तुमचं टाईम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं होईल आणि प्रश्नांचा आवाका कळायला तुम्हाला थोडीफार मदत होईल. त्याच्यानंतर आता पुन्हा जे आपण मराठीचे ह्याच्या आधी 6 सेट कव्हर केलेले आहेत आणि ह्या 6 सेटमधून आपण जवळजवळ 360 प्रश्न मराठीचे, फक्त मराठीचे भाषा 1 भाषा 2चे 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत. कालचे 30 आणि हे 30 झाले तर हे प्रश्न यांची संख्या होते बघा 420 आणि हे एवढे प्रश्न खूप झाले. मराठीच्या संदर्भात अध्यापनशास्त्राला किंवा उत्तरामध्ये काय विचारलं जातं, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे समजून घेण्यासाठी. हिंदीचे 3 सेट झालेले आहेत. त्याचबरोबर आता SST पेपर क्रमांक 2 SSTसाठी आपण 5 सेट कव्हर केलेले आहेत आणि या 5 सेटचे जवळजवळ 300 प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि पूर्ण 60 प्रश्न बघा एका सेटमध्ये 60 प्रश्न असे जवळजवळ 300 प्रश्न. अध्यापनशास्त्र तुम्हाला SSTचे टोटल 7 मार्क असतात. त्याच्यापैकी 40 प्रश्न तुम्हाला NCERTच्या कंटेंटवर विचारले जातात. 20 प्रश्न तुम्हाला SSTचं जे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यावर विचारले जातात. त्यामुळे ह्या जे प्रश्नांचं स्वरूप माहीत नसेल तर हे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. हे 300 प्रश्न अगदी तोंडपाठ करा तुम्ही आणि ह्याच 300 प्रश्नांशी संबंधित जो डाटा आहे किंवा ज्या काही तुम्ही नोट्स वाचताय, जी पुस्तकं तुम्ही वाचताय त्याच्यातून ह्याच पॉईंटवर काय करा, तुम्ही तेच पॉईंट जास्तीत जास्त रिवाईज करा. बघा तुम्हाला इथून 45+ मार्क आरामात मिळतील पेपर 2 SSTला. आणि अध्यापनशास्त्रावर सारखे तेच घटक विचारले जातात. त्यामुळं तुम्हाला इथं 45+ मार्क मिळाले. तुम्हाला लँग्वेजला जर 45 मार्क मिळाले झाले तुमचे 90 इथंच. त्यामुळे इतके एवढे जास्त तुम्हाला TET सारखे इफर्ट्स घ्यावे लागत नाही CTTला. आणि मी माझ्या अनुभवानुसार सांगत आहे. TETचा पेपर वास्ट आहे, सिलेबस खूप वास्ट आहे. तुम्हाला 12वीपर्यंत विचारलं जातं. तुम्हाला NCERT जास्तीत जास्त 8वीपर्यंत विचारलं जातं, 6वी 7वी 8वीचं. आणि त्यात पण आता इतकं सोपं झालेलं आहे. सोशल सायन्स एकच पुस्तक आहे 6वी 7वी 8वीला आणि एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहास पण आहे, भूगोल पण आहे, नागरिकशास्त्र पण आहे आणि अगदी थोडंफार आउट ऑफ बॉक्स तसं प्रत्येक पेपरला प्रश्न असतातच. त्यातले 1-2-3 प्रश्न आले तर ते वरच्या इयत्तेचे येतात, नाहीतर तुम्हाला 8वीपर्यंत सिलेबस करावा लागतो. त्यामुळं तुलनेने TETच्या तुलनेने CTT पास होणे खूप सोपे आहे. पुन्हा बघा काल 91 पासून 120 पर्यंतचे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत भाषा 1चे, मराठी भाषा 1साठी. आता भाषा 2साठी आपण 121 पासून 150 पर्यंतचे सगळे प्रश्न घेणार आहोत. हा आहे पेपर क्रमांक 1. त्याच्यानंतर सेट I आहे. आपला लँग्वेज कोड 11 आहे, मराठी लँग्वेज. आणि भाषा 1 असू दे 2 असू दे
त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी. अध्यापनशास्त्र बदलत नाही. गुगल ट्रान्सलेट केलेले क्वेश्चन असतात. पाहिजे तर तुम्ही मागचे व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये मी लाईव्ह दाखवलं पण आहे. तुम्हाला काहीही वेगळं विचारलेलं नसतं. 15 प्रश्न अध्यापनशास्त्राचे. भाषा तुमची कोणतीही असू दे, मराठी, हिंदी, इंग्रजी, इव्हन अदर कोणतीही भाषा जरी असली, अध्यापनशास्त्र तुम्हाला ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट केलेलं असतं. म्हणजे आता ह्याचा अर्थ लागत नसेल तर बघा, आता 2025ला तर पेपर झाला नाही, 2024 डिसेंबरचा जो पेपर होता त्याच्यामध्ये भाषा एक मराठी, फक्त आपण भाषा एक मराठी घेऊ. भाषा एक मराठी, भाषा एक मराठीचे अध्यापनशास्त्राचे प्रश्न, भाषा हिंदी अध्यापनशास्त्राचे प्रश्न आणि भाषा इंग्रजीचे भाषा एकचे अध्यापनशास्त्राचे प्रश्न सेम आहेत. गुगल ट्रान्सलेट केलेले हे खूप विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यामुळे तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये, आता हे 7वा सेट आहे आपलं. आणखीन 1-2 पेपर मराठीचे घेऊया आपण. बघा, एवढे जरी सेट ही तुम्ही केले आणि इतकं हे जरी अध्यापनशास्त्र प्रॉपर केलं तुम्ही भाषा एक भाषा दोन, तुम्हाला हिंदीला पण आणि इंग्रजीला पण 100% उपयोगी पडेल. चला आपण आता डायरेक्ट प्रश्नावर जाऊया. हे काल प्रश्न आपण घेतलेले आहेत. ज्यांनी पाहिला नसेल व्हिडिओ, कालचा व्हिडिओ आहे, पाहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण भाषा 2चे प्रश्न घेणार आहोत. भाषा 2मध्ये बघा, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा तुमची दुसरी असेल, प्रश्न क्रमांक सेम असतो तुमचा 121 ते 150 पर्यंत. आता भाषा 1 आणि भाषा 2मध्ये, भाषा 1मध्ये बघा, कंपल्सरी तुम्हाला कोणतीही भाषा घ्या तुम्ही, मराठी, हिंदी, इंग्रजीपैकी तुम्हाला एक उतारा, एक कविता आणि 15 प्रश्न अध्यापनशास्त्र, 15 प्रश्न अध्यापनशास्त्र, हे तुमचं डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. आणि भाषा 2 ज्यांनी निवडलेली आहे याच्यावर तुम्हाला 15 प्रश्न. भाषा 2साठी तुम्हाला कविता नसते. भाषा 2साठी तुम्हाला दोन उतारे 15 प्रश्नाला आणि 15 प्रश्न सेम अध्यापनशास्त्रावर विचारलेले असतात. चला पटपट क्वेश्चन सोडवूया. उतारा वाचून घेऊ. 121 पासून 128 पर्यंत 8 प्रश्न पहिल्या उतारावर विचारलेले आहेत. उतारा पटपट वाचून घेऊ. प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटत आलेलं आहे. आपल्या संतांनाही प्राण्याच्या झोपेबद्दल कुतूहल होतंच. जिराफासारखा अतिप्रचंड प्राण्याला भरपूर चरून 5 किलोमीटरची दौड करून दिवसभरात चारा शोधत 10-15 किलोमीटर चालल्यावर केवळ 20 मिनिटांची झोप पुरी वाटते. हे ऐकून बऱ्याच कुंभकर्णाने हेवा वाटेल. सरीसृप आणि उभयचरी प्राणी विश्रांतीसाठी मृतवत पडून राहतात, मात्र ते कधीच गाढ झोपत नाहीत. त्यांची झोप अतिशय सावध असते. त्याच्यानंतर पुढे आहे, प्राण्यांना दिवसभरात झोप मिळो अथवा न मिळो ते उड्या मारणे, पळणे, पंख फडफडवणे, अचूक झोप घेणे किंवा झडप मारणे या गोष्टी करू शकतात. माणसाला मात्र झोप मिळाली नाही तर त्याचे अतिशय हाल होतात. असं असलं तरी आपल्याला 8 तासांची झोप पुरेशी होते. आपल्यापेक्षा बराच जास्त काळ झोपणारेही प्राणी आहेत. कोआला नावाचा जो प्राणी आहे 24 तासातले 18 तास झोपेत घालवतात. खारी 14 तास झोपतात तर सिंह 16 तास. त्याच्यानंतर प्राण्यामधील झोपेच्या आवश्यकतेचा हा फरक प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञांना भूतकाळात पाडत आला आहे. झोपेच्या आवश्यकतेसंबंधी सध्या 2 विचार प्रचलित आहेत. या दोन्ही गटातले शास्त्रज्ञ आपले विचार सुधारण्यास वाव आहे हे मान्य करतात. एका गटाच्या मते झोप ही शारीरिक तसंच मानसिक ताकद भरून काढण्यासाठी आवश्यक असते. फक्त शरीराची शक्ती पूर्ववत करायची असेल तर आरामात डोळे उघडे ठेवून भागण्यासारखं आहे. मानसिक थकवा भरून काढायचा असेल, दिवसभर घडलेल्या घटना आणि त्यांचे अन्वयार्थ लावायचे असतील, अन्वयार्थ म्हणजे अर्थ लावणे, तर स्वप्नांसह झोप आवश्यक असते. आपल्या स्मरणसाठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधित विचार स्वप्नरूपाने आपल्या झोपेत प्रकट होतात. आता इथं उतारा कळाला. काय सांगितलेलं आहे, प्राण्यांची झोप आणि माणसाची झोप तुलना केलेला आहे. माणसापेक्षा खूप जास्त झोप घेणारे प्राण्यांची उदाहरणं सांगितलेली आहेत किंवा जास्त काम करून अगदी कमी झोप घेणारे प्राणी सांगितलेले आहेत. माणसासाठी का झोप आवश्यक आहे, शरीराचा मनाचा थकवा घालवण्यासाठी झोपेचं जे महत्त्व आहे, या सर्व गोष्टी या उतारातून मांडलेल्या आहेत. एकदा गाभा कळाला, कोअर कंटेंट कळाला तर किंवा उतारा कशावर आधारित आहे हे कळालं की प्रश्न सोडवायला सोपं जाते. एक पॅरेग्राफ राहिलेला आहे बघा. रोज रात्री माणसाला 5 वेळा स्वप्न पडतात. सकाळी ती विसरली जातात. जेव्हा ह्या स्वप्नांच्या काळात माणसाला झोपू दिलं जात नाही तेव्हा तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो. जर ही स्वप्नांची झोप पूर्ण झाली तर तो ताजतवाना असतो आणि सकाळी उत्साहानं कामाला लागतो. आता उतारे सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही उतारा वाचा आणि मग प्रश्नाकडे या, किंवा सुरुवातीला तुम्ही प्रश्न वाचा, काही शब्द किंवा कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्या शब्दांशी
रिलेटेड गोष्टी वाचताना अंडरलाईन करा, जी पद्धत तुम्हाला सुटेबल आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या मेथडने पेपर सॉल्व करत आलेला आहेत तेच तुम्ही करायचं आहे. आता नवीन काय ट्रायल करायला जाऊ नका. ज्या पद्धतीने तुम्ही सोडवत आहात त्या पद्धतीने सोडवा. फक्त रिवाईज जास्त करा, म्हणजे जास्तीत जास्त सराव असेल तर आपली बघा त्या गोष्टीमध्ये किंवा एखादी फ्लुएन्सी असेल तर ती जास्त वाढत जाते. त्यामुळं कमीत कमी वेळामध्ये जितका जास्त सराव तुम्ही कराल तितका तुमचा उतारा सोडवण्याचा किंवा उतारावरचे प्रश्न सोडवण्याचं टायमिंग काय होतं कमी कमी होत जातं आणि तुम्हाला बघा इतर गोष्टींसाठी तो टाईम काय करू शकतो, मिळू शकतो. प्रश्न 121 आहे. स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? ते घटनांच्या वर्गवारी, घटनांच्या अन्वयार्थ, स्मरणसाखळीतील घटना आणि गोंधळलेली मनस्थिती. उत्तर आहे स्मरणसाखळीतील घटना. 122 नंबर. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता अतिशय हा शब्द कोणत्या शब्द जातीचा आहे किंवा शब्दांची ज्या 8 जाती आहे त्याच्यापैकी अतिशय काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. विशेषनाम, विशेषण, संख्या विशेषण आणि क्रियापद. तर बघा अतिशय सावध असते. काय असते तर सावध असते. झोपेबद्दल अतिशय हा शब्द विशेष माहिती सांगत आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो, विशेषण. ऑप्शन क्रमांक 2. 123 नंबरचा प्रश्न आहे. सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटामध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सुचवा. याला काय म्हटलं जातं, वर्गवारी म्हटलं जातं. वेगवेगळे आपण गट करतो त्याला काय म्हटलं जातं, वर्गवारी करणे. ऑप्शन क्रमांक 2 येईल. 124 नंबर. पुढील पर्यायांपैकी विशेषनाम नसलेला, नसलेला हे ट्रॅप वर्ड असतात, सापळे असतात बघा. असलेला, नसलेला, सही है, सही नाही है, उचित है, अनुचित है किंवा योग्य, अयोग्य यासारखे शब्द नीट वाचायचे. हे जर वाचले गेले नाहीत व्यवस्थित तर इथंच काय असतं, जो पेपर सेटर आहे त्यांना इथंच आपल्याला फसवायचं असतं आणि याच्यातून जास्तीत जास्त सिली मिस्टेक होतात आणि प्रश्न चुकतात. आणि ह्या गोष्टी कधी कळतात, ज्यावेळी घरात येऊन आपण किती बरोबर सोडवले हे पाहतो त्यावेळी. बघा 124 नंबरचा प्रश्न. विशेषनाम नसलेला पर्याय निवडा. 1 आहे जिराफ, 2 आहे कोआला, 3 आहे कुंभकर्ण, 4 आहे सरीसृप. आता एकीच्यामध्ये बघा जिराफ प्राण्याचं नाव आहे, कोआला पण प्राण्याचंच नाव आहे, कुंभकर्ण आता कुंभकर्ण हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि सरीसृप हा काय आहे बघा, एक गट आहे प्राण्यांचा. त्यामुळं त्या गटाला हे काय आहे, सरीसृप सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 येईल. विशेषनाम बाकीचे 3 विशेषनाम आहेत आणि 4थं सामान्य नाम आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल. पुढे 125 नंबर. लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? 1 मानसिक थकवा आल्यामुळे, 2 स्वप्नांची झोप पूर्ण झाल्यामुळे, 3 शारीरिक थकवा आल्यामुळे आणि 4 आहे स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. आता 125 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. 126 नंबर. पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कुतूहल 1 उत्सुकता, 2 कुशाग्रता, 3 आहे उमाळा, 4 आहे कुमक. सगळ्यांना माहीत आहे कुतूहल म्हणजेच उत्सुकता. ऑप्शन क्रमांक 1. पुढे 127 नंबर. बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही? बुचकळ्यातून पडणे बघा, साशंक होणे, पेचात पडणे, संशय निर्माण होणे, केसांचा पुंजका होणे. आता 127 नंबरचं काय येईल बघा, तर बुचकळ्यात पडणे. बुचकळ्यात पडणे म्हणजे काय, पेचात पडणे. ऑप्शन क्रमांक 2. अँसर कीनुसार याचं उत्तर केसांचा पुंजका दिलेला आहे पण हे येऊ शकत नाही बघा. बुचकळ्यात पडणे, पेचात पडणे, काय करायचं समजत नसणे, त्यामुळे हेच उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 पेचात पडणे. 128 नंबर. लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? मानसिक विश्रांतीसाठी आवश्यक असणारी गोष्ट उतार्यावरून प्रश्न सोडवायचा आहे. 1 स्वप्नासह झोप, गोंधळलेली स्थिती, 24 तास झोप आणि झोपेबद्दल कुतूहल. काय आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 1 स्वप्नासह झोप. आता पुन्हा 129 पासून 135 नंबरचे प्रश्न, म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे पुन्हा दुसऱ्या उतार्यावर आधारित आहेत. उतारा वाचून घेऊ, मजेशीर आहे, लहानपणीची आठवण करून देणार आहे. बघा, शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती, त्यामुळे अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. या जाड कापडी चड्डीला 2 बाजूंना 2 खिसे, जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी ऐट वाटायचे. खिशात चांगली स्पेस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशात कोंबलेला असे.
तुरीच्या शेंगा, पेरू, बोरं, कैऱ्या, चिंचा, रेवड्या, शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की, खोबरं, संत्री, गोळ्या, बिस्किटं असं काय काय ठेवण्यासाठी या खिशांचा उपयोग होई. कधीतरी जांभळी खालची वेचलेली जांभळे या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळाच्या डागामुळे खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे जांभळाऐवजी खाव्या लागलेल्या शिव्या अधिक तुरट होत्या. कधीही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले, पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातून एखादी दुर्मिळ वेगळी वस्तू बाहेर काढायची, ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचं असा हेतू असे. काड्याच्या डबीवरचं नवनवं चित्र, त्याच्यानंतर सिगारेटच्या पाकिटात मिळणारा चमकीचा कागद, शंख, शिंपले, गारगोटे, चिंचुके, सीताफळाच्या बेया, रेल्वेची तिकीटं, रेल्वेची जाड तिकीटं, सापडलेले मणी, जुनी नाणी, रंगीत पंख, रंगीत खडू, ढब्बू, पेन असं काहीही जादूने काढल्यासारखं खिशातून काढून मित्राला दाखवण्यात मौज होती. एकदा रानात सापडलेली मोर पिसमी या खिशात कोंबली होती. शाळेच्या सहलीत नदीत साडलेलं कासवाचं पिल्लू खिशात ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. एकाच्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्यासमोर धरली होती. अशा विचित्र वस्तूमुळे खिसा श्रीमंत व्हायचा. या काही वेळा या वस्तूंची अदलाबदली व्हायची. बऱ्याचदा या वस्तू रात्री अंथरुणात आमच्यासोबत झोप घेत. त्यामुळे सकाळी कपडे धुताना आई कपड्याची तपासणी करे. खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू नहाणीच्या कोनाड्यात काढून ठेवत असे. दरम्यान आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे. काळ बदलला, स्वाभाविकपणेच माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आताच्या बरमुडाला लहान मोठे खूप किस्से आहेत, पण हे किस्से भरलेले नाहीत, रिकामे आहे. मग आजची मुली एकमेकांना चकित करीत नाहीत का? तर आज चकित केलं जाते, फक्त त्याचं स्वरूप बदलले. ते एकमेकांच्या त्यांच्या मोबाईलमधले गेम, चित्रफिती दाखवतात. खूपच मार्मक आणि लहानपणीची आठवण करून देणारा उतारा इथं ह्याच्यामध्ये पेपरमध्ये देण्यात आलेला आहे. उतारा समजला असेल. लहानपणीच्या गमती जमती सांगितलेल्या आहेत. खिशामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायच्या आणि आताच्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं बदल झालेला आहे आणि मुलं एकमेकांना कोणत्या पद्धतीनं चकित करत आहेत आणि फक्तच मोबाईलमध्ये रमलेले आहेत, या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. बघा 129 नंबरचा प्रश्न. लेखकाने सांगितलेल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? जुनी नाणी, रंगीत खडू, चित्रफिती, संत्री, गोळ्या. आता 129 मध्ये काय नसायचं? रंगीत खडू होते, जुनी नाणी होती, संत्री गोळ्या होत्या. काय नव्हते? चित्रफिती. आता मी एका झटक्यामध्ये सोडवत आहे. तुम्ही 2 वेळा उतारा वाचून घ्या, काही गडबड नाही. फक्त वाचनाचं स्पीड वाढवा. तुम्हाला समजत नसेल तर मोगम काहीतरी मारायचं म्हणून मारू नका. उतारा वाचा, कन्फर्म करा आणि मगच उत्तर सोडवायचं. त्याच्यानंतर 130 नंबर. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली? एक खिशात हात घालून चालण्याची, सीताफळाच्या बिया खाण्याची, वस्तूंची अदलाबदल करायची आणि जांभळ खिशात ठेवायची. जांभळ खिशात ठेवायची का? जांभळाचे डाग पडायचे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 131 नंबर. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झाले? रेल्वे तिकिटांच्या चकित करण्याच्या, कपड्यांच्या तपासणी करण्याच्या आणि रिकामा खिशाच्या. तर कशाच्या बाबतीत परिवर्तन झाले? चकित करण्याची ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. 132 नंबर. मौज शब्दाचा समानार्थी नसलेला. मौज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय करमणूक, आनंद, स्तब्ध आणि सुखद. आता याच्यामध्ये मौजचे समानार्थी 3 शब्द आहेत आणि एक शब्द चुकीचा दिलेला आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. तर करमणूक त्याचा समानार्थी शब्द आहे, आनंद आहे, सुखद म्हणजेच मौज. त्याच्यानंतर बघा स्तब्ध म्हणजे शांत. त्यामुळे स्तब्ध हा शब्द मौजचा समानार्थी शब्द नाही. त्यामुळे मौजचा समानार्थी नसलेला पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 3 स्तब्ध. 133 नंबर. जाड कपडी चड्डीला 2 खिसे असत वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? क्रमवाचक विशेषण, संख्या विशेषण, गणनावाचक विशेषण, पृथकत्ववाचक विशेषण. तुम्हाला पेपर 2 ला विशेषणाचे, सर्वनामाचे किंवा क्रियापदाचे आणि त्यातल्या त्यात संयुक्त क्रियापदाचे प्रकार जास्तीत जास्त वेळा विचारलेले आहेत. मागचे पेपर पाहिले नसतील तर ते पेपर पाहून घ्या, तुम्हाला याच्यावरच प्रश्न पाहायला मिळतील. 133 नंबर इथं बघा 2 खिसे. 2चे आपल्याला विशेषणाचा पोट प्रकार सांगायचा आहे, तो आहे संख्या विशेषण. त्याच्यानंतर पुढे आहे पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा. भाववाचक नाम, नामाचा पोट प्रकार. मुरमुरे, खडू, भिन्नता, मित्रता आणि रंगीत पंख. भाववाचक नाम कोणता आहे? तर मित्रता. ऑप्शन
त्व, मित्रत्व, शत्रुत्व असे काही प्रत्यय जोडून काय बनलं जातं? मित्र हा मूळ शब्द आहे, नाम आहे, त्याला ता प्रत्यय जोडून मित्रता हा शब्द तयार होतो आणि हा शब्द काय आहे तर भाववाचक नाम. त्याच्यानंतर बघा 135 नंबर, लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्तिमित करत असे? बरमुडा दाखवून, खिशातील वस्तू दाखवून, खिशात तिरपा हात घालून, कासवांचं पिल्लू दाखवून. कशामुळे स्तिमित करत असे? खिशातील ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या दाखवून. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल, खिशातील वस्तू दाखवून. आता इथून पुढचे 136 पासून 150 पर्यंत हे सर्व प्रश्न तुम्हाला जे अध्यापनशास्त्र आहे मराठीचं तर त्याच्यावर आधारित पाहायला मिळतील. 136 नंबर, मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरणे? भाषेचं ग्रहण करण्याच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट. 1 आहे शिक्षक, 2 आहे कुटुंब, 3 आहे शाळा, 4 आहे संचार माध्यमे. तर भाषा शिकण्यासाठी आपण पेपर 1 पाहतोय. आपला स्तर काय असणार आहे? 1ली ते 5वीचे विद्यार्थी. तो स्तर आणि आपल्याला कोणाला शिकवायचं आहे ती मुलं, त्यांचा विचार करून उत्तर द्यायचं. तर सुरुवातीला भाषा शिकण्यासाठी महत्त्वाची ठरणारी गोष्ट आहे कुटुंब, ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर 137 नंबर, व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? व्याकरणावर 100% प्रश्न असतो. संरचनात्मक भूमिका, थेट भूमिका, व्याकरण अनुवाद पद्धती आणि नैसर्गिक पद्धती. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी आवश्यक घटक आहे ऑप्शन क्रमांक 3 व्याकरण अनुवाद पद्धती. त्याच्यानंतर पुढे 138 नंबर, भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? महत्त्वाची नाही म्हणजे महत्त्वाची नसलेली गोष्ट शोधा. अभिप्रेरण, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल आणि भाषांतर. तर भाषा शिकण्यासाठी महत्त्वाची गोष्ट नाही भाषांतर, ऑप्शन क्रमांक 4. पुढे 139, मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? लेखन शिकवायचं आहे, कौशल्य. 4 कौशल्यापैकी श्रवण, भाषण, लेखन, वाचनपैकी लेखन शिकवायचं आहे. काय कराल? तुम्ही काय कराल? ॲज अ टीचर म्हणून विचार करायचा आणि विधान निवडायचं. 1 मुलांना भाषेचे बाराखडे लिहायला सांगणे, 2 आहे मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे, 3 आहे मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे आणि 4 आहे मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे. प्रश्न क्रमांक आहे 139, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. पुढे 140 नंबर, मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? टीचिंग एड किंवा शिक्षण सामग्रीची निवड करताना मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरणारा मुद्दा. 1 सामग्री जवळपास बाजारात उपलब्ध असणे, 2 आहे सामग्री फार महागडी नसणे, 3 आहे सामग्री मुलांनी तयार केलेली असणे आणि 4 आहे सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. आपण कॉमन सेन्सने जरी विचार केला तर जास्तीत जास्त योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 4 आहे. सामग्री कशा असते? प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. म्हणजे त्या एका टीचिंग एडचा आपण इतरही विषयांच्या अनुषंगानं किंवा इतर गोष्टींसाठी पण त्याचा वापर करू शकू, ऑप्शन क्रमांक 4. 141 नंबर, दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? ध्वनीच्या उच्चारणात 1 आहे मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे, 2 आहे शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे, 3 आहे संहितेचे मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देऊन समजावणे आणि 4 आहे मुलांना सराव करण्यास सांगणे जेणेकरून त्या ध्वनींचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करणे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे, ऑप्शन क्रमांक 2. 142 नंबर, व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यासंबंधीच्या अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे 1 उद्गामी पद्धती, 2 आहे निगमन पद्धती, 3 आहे व्याकरण भाषांतर पद्धती आणि 4 आहे थेट पद्धती. ही जी अचूक पद्धती आहे तिला निगमन पद्धती म्हटलं जातं. व्याकरणाच्या नियमावर भर देऊन पहिला नियम शिकवून नंतर उदाहरणे देणे ही जी पद्धती आहे त्याला निगमन पद्धती म्हटलं जातं. 143 नंबर, शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? 1 नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून, 2 आहे भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून, 3 आहे भाषिक
संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून आणि 4 आहे संबंधित भाषा बोलणाऱ्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून. याचं अचूक उत्तर आहे शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो तर एक नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. 144 नंबर कन्सेप्ट त्याच आहेत, फक्त त्याच कन्सेप्टवर फिरून शब्द बदलून फक्त प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 144 नंबर पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा मोटर स्किल विकास करण्याचे उदाहरण आहे. तुम्हाला भाषा 1 मध्ये पण याच्यावर प्रश्न पाहायला मिळेल. तर मोटर स्किलचा विकास करण्याचे उदाहरण कोणतं आहे. 1 वरच्या पातळीवर जाणे, 2 उड्या मारणे, 3 आहे लेखन आणि 4 आहे वाचन. 144चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लेखन. त्याच्यानंतर पुढे वर्गात 145 नंबर वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल. 1 आहे फुगे किती उंच उडतात, 2 आहे स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा, 3 आहे तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे आणि 4 आहे तुम्ही अक्षरे लिहिलीत. शिक्षिकेनं बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी यापैकी कोणता प्रश्न विचारावा तर 145 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वतःच्या भाषेतील भाषांची नावे लिहा. 146 नंबर खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने. लहान वर्गामध्ये किंवा खालच्या वर्गामध्ये एक लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्यानं काय होतं बघा. 1 मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते, 2 आहे मुलांना अनुशासन लागते, 3 आहे मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते, 4 आहे मुलांना अवघड शब्द समजण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते. याचं अचूक उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक 1 मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. त्याच्यानंतर पुढे 147 नंबर शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. कोणता श्रवण. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते, म्हणजे किंवा अर्थात चर्चाने उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी. या प्रकारची तयारी म्हणजे 1 श्रवणपूर्व उपक्रम, 2 आहे श्रवणासह उपक्रम, 3 आहे श्रवणोत्तर उपक्रम आणि 4 आहे श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम. प्रश्न क्रमांक आहे 147. अचूक उत्तर आहे श्रवणपूर्व उपक्रम. त्याच्यानंतर पुढे 148 नंबर शेवटचे दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे स्पष्टीकरणापेक्षा तुमचा आता अभ्यास झालेला असणे अपेक्षित आहे. आपण प्रश्न आणि त्याची उत्तरे फक्त पाहत आहोत. स्पष्टीकरणचे व्हिडिओ याच्या आधीचे आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता, कारण आता शेवटचे 8-10 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणे आवश्यक आहे. हे आता तुमचा रिव्हिजन पिरियड आहे, त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न उत्तर समजून घ्यायचा प्रयत्न करा. 148 नंबर भाषा वर्गात चित्रे किंवा तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही. 1 मुलांना चित्रांचे निरीक्षण करण्याची संधी मिळते, 2 आहे मुलांना चित्रांच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्याची व लिहिण्याची संधी मिळते, 3 आहे मुलांना वर्गात कल्पना विश्वात रमण्याची आणि सृजनशीलतेत रमण्याची संधी मिळते आणि 4 आहे श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. 149 नंबर आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. सुरुवातीच्या साक्षरतेत 1 आहे पत्र लिहिणे, 2 आहे शब्द लिहिणे, 3 आहे वाक्य तयार करणे आणि 4 आहे रेखांकन. अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रेखांकन. 150 नंबर शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. 1 चेकलिस्ट, 2 रेटिंग स्केल, 3 आहे पोर्टफोलिओ आणि 4 आहे संभाषण. महत्त्वाची गोष्ट आहे पोर्टफोलिओ. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं बघा, तर विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून जे काही कौशल्य आत्मसात केलेले आहेत, ज्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या गोष्टी त्या पोर्टफोलिओमध्ये अंतर्भूत असतात आणि हा प्रगतीच्या स्वरूपात पालकांना पण दाखवता येतो. याच्यावर पण खूप सारे प्रश्न आलेले आहेत. 150 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आता हे झाले बघा भाषा 1 आणि भाषा 2चे जानेवारी 2021 मधील पेपर 1चे प्रश्न भाषा 1 भाषा 2. आता याच्यानंतर जानेवारी 2021चे भाषा 2चे आपण काय करू 1 आणि भाषा 2चे आपण काय करू भाषा 1 आणि भाषा 2 भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 2चे आपण प्रश्न घेऊ. तोपर्यंत नक्की चॅनलशी जोडले गेलेले राहा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे. एक लाईक जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चालेल. धन्यवाद.